हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा, अभंग 3143. काय करू आता या मना नसंडी, विषयाची वासना प्रार्थाही राहेना, आदरे पतना नेऊ पाहे. आता धावे धावे गा श्रीहरी, गेलो वाया नाही तरी, न दिसे कोणी आवरी, आणि तुझ्या तयासी न राहे एके ठाई एक घडी. चित्त तडा तडतडा तोडी, भरले विषय भोवडी, घालू पाहे उडी भवडोही, आशा तृष्णा कल्पना पापिनी, गात मांडला माझा यांनी, तुका म्हणे चक्रपाणी, काय अजोनी पाहतोसी. 3143. विठ्ठला, मी माझ्या मनाला किती विनविले, प्रार्थना केली, पण ते विषय वासना टाकीत नाही, एके ठिकाणी दृढ राहत नाही. विषयाच्या ओढीने हेच खरे सुख आहे असे म्हणून मला अंधपतनाला नेऊ पाहत आहे. त्यासाठी हे श्रीहरी, आता तू धावत आला नाही तर माझा सर्वनाश निश्चित आहे. कारण माझ्या मनाला आवरणारा समर्थ असा दुसरा कोणी नाही. एक क्षण स्थिर राहत नाही, विषय सुखाच्या हव्यासाने चित्त तडातड तोडते आहे. संसाराच्या डोहातुडी घालू पाहते. आशा तृष्णा कल्पना या पापिनींनी मनाला सहाय्य करून माझा घात मांडला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझी इतकी फजिती झाली तरी दूर उभा राहून तू काय पाहतोस, लवकर धाव. 3144. पाषाण परीस भूमी जाभून नद, वंशाचा संबंध धात याचा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसांचा, एसी सहस्रजा सुंदर कामिनी, माझी मुखरणी मंदोधरी, पुत्रपौत्रांचा लेखा कोण करी, मुख्य पुत्र हरी इंद्रा आणि 14 चौकडी या आयुष्य गणना, बंधू वर्ग जाना कुंभकर्ण, तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी, संगाते कवडी गेली नाही. 3144. रावणाच्या ऐश्वर्य संपन्न राज्याचे वर्णन करतात. त्या राज्यातील सर्व दगड परिसाप्रमाणे होते. तेथील भूमी सोन्याची होती. रावण स्वतः ब्रह्मदेवाच्या वंशातील होता. सुवर्ण लंकेभोवती समुद्राचा वेढा होता. राक्षसाचा मोठा समुदाय होता. रावणाच्या अंतपुरात 80,000 लावण्यवती युवती होत्या. त्यात अत्यंत सुंदर मंदोदरी पट्टराणी होती. रावणाला पुत्र पौत्र अगणित होते. त्यात मुख्य मेघनाद सर्वात ज्येष्ठ होता. त्याने इंद्राला युद्धात पराभूत केले म्हणून इंद्रजित असे नाव मिळाले. 4 युगे मिळून 1 चौकडी अशा 14 चौकड्यांचे प्रदीर्घ आयुष्य रावणाला लाभले होते. कुंभकर्णासारखा बलाढ्य भाऊ त्याचा पाठीराखा होता. 33 कोटी देव त्याने बंदिवान करून ठेवले. एवढे सामर्थ्य असून तो एकटाच गेला. जाताना एक कवडीही बरोबर नेऊ शकला नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. 3145. लाभ पुढे करी घात नारायण वारी, ऐसी भक्तांची माऊली, करी कृपेची सावली, माय बाळकासी जीव भाववेची तैसी, तुका म्हणे नाड नाही शरणागता आड. 3145. शरणागतांच्या रक्षणासाठी त्याच्यावरील संकटाचे निवारण नारायणाने त्वरेने करतो आणि त्याच्या हिताच्या लाभदायक गोष्टी पुढे करतो. अशा प्रकारे माऊलीच्या कळवळ्याने भक्तांवर कृपा सावली करतो. आपल्या बाळास माता जीव की प्राण समजून त्याच्यासाठी प्राण वेचते. त्याप्रमाणे देव भक्तासाठी वाटेल ते करतो. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल भक्ताच्या हितकार्यात काही सुद्धा अडचणी आड येऊ देत नाही. 3146. तुझविन काही स्थिर राहे ऐसे नाही, कळो आले बहुता रीती, पांडुरंगा माझ्या चित्ती, मोकलोनी आस, सर्व भावे झालो दास, तुका म्हणे तुची खरा, येरवा उगा पसारा. 3146. अखंड स्थिर राहील असे तुझ्याशिवाय विठ्ठला दुसरे काही नाही. विठ्ठला तूच एकमेव स्थिर आहेस, दुसरे सदैव अस्थिर आहे हे माझ्या चित्ताला चांगल्या प्रकारे कळून आले आहे. म्हणून या नाश पावणाऱ्या क्षणिक जगात
ची आशा टाकून दिली आहे, तुझा अनन्य सेवक झालो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तूच एकमेव सत्य आहे, बाकीचा व्यर्थ पसारा आहे. 3147. खोकरी आधन होय पाक सिद्धी, हे तो घडो कधी शकेची ना. खापराचे अंगी घासिता परीस, न पालटे किस काढिलिया. पालते घागरी रिचविता जळ, तुका म्हणे खळ तैसे कथे. 3147. फुटक्या भांड्यात पाण्याला अधन येऊन स्वयंपाक होईल हे शक्य नाही. खापराला परीस घासून त्याचा किस काढला तरी खापराचे सोने होणार नाही. पालथ्या घागरीवर किती पाणी घातले तरी घागर भरणार नाही. त्याप्रमाणे दुर्जन कीर्तन श्रवणास बसले तरी त्याचा दुष्टपणा जाणार नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. 3148. नागले देखोनी चांगले बोले, आपुले वेचूनी त्या पुढे खुले. अधमाचे ओंगळ गुण, उचित नेने तो धर्म कोण. आर्तभूतान घाली पाण्याची चूळ, न मगे त्यासी घाली साखर गुळ. एकासी धडन बोले वाचा, एकासी म्हणे मी तुझा तुझे बांधीचा. एका देखोनी लपवी भाकरी, एकासी आड पडोनी हो करी. तुका म्हणे ते गाढवा पशु, लाभे विन केला आयुष्याचा नाशू. 3148. पैसेवाला अधिकारी मनुष्य भेटला की त्याच्याशी अदबीने बोलतो, त्याला खुश करण्यासाठी पदरचा खर्च करून त्याची मर्जी राखतो. या अधमाचे असे ओंगळ गुण असतात, त्यांना आपले कर्तव्य समजत नाही, त्यांच्याकडून उचित धर्म कसा होणार. पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या जीवाला घोटभर पाणी सुद्धा नाही, आणि ज्याला नको आहे अशांना साखर पाणी गुळ पाणी घ्या म्हणून देतो. गरीब सामान्यांशी तोंड सरळ करून सन्मानाने बोलत नाही, पण धनवानांना मी तुमचा दासानुदास आहे असे लाचारीने म्हणतो. गरीबाला पाहून हातातील भाकरी लपवितो आणि श्रीमंतांना यावो यावो म्हणत पाठीमागे धावत जाऊन जेवण्यासाठी आग्रहाने ठेवून घेतो. तुकाराम महाराज म्हणतात, हा पशुमध्ये गाढवासारखा असून त्याने आपले कोणतेही हित साधले नाही, त्याने आयुष्याचा नाश केला आहे. 3149. पिंडपोषकाच्या जळो ज्ञान गोष्टी, झनी दृष्टी भेटी न होत्यांची. नाही संत चिन्हे उमटली अंगी, उपदेशा लागी पात्र झाला. पोहो न एक कासे लावितो आनिका, म्हणावे त्या मूर्खा काय जाता. सिनले ते गेले सिनले यापासी, झाली त्या दोघांसी एक गती. तुका म्हणे अहो देवा दीनानाथा, दर्शन आता नको त्यांचे. 3149. देहाचे कौतुकाने पोषण करून दुसऱ्याला सेवा त्यागाच्या ज्ञान गोष्टी सांगतात, त्याच्या तोंडाला आग लागो अशा लोकांची दृष्टी भेटही नको. संतपणाची कोणतीही चिन्हे अंगात नाही आणि दुसऱ्याला उपदेश करण्यासाठी उतावीळ झाला. स्वतःला पोहता येत नाही आणि दुसऱ्याला परतीला नेईन म्हणतो, अशा मूर्खाला काय म्हणावे. एक शिनले भागले आणि ते दुसऱ्या दमल्या श्रमल्या जवळ गेले तर दोघांची एकच दुःख गती झाली. तुकाराम महाराज म्हणतात, अहो दीनानाथा, देवा आम्हा दीनांना त्या पिंडकोशाचे दर्शनही घडू देऊ नका. 3150. संत चिन्हे लेवुनी अंगी, भूषण मिरविती जगी. पडिले दुःखाचे सागरी, वाहवले भवपुरी. काम क्रोध लोभ चित्ती, वरी दाविती विरक्ती. आशापाशी बांधून चित्त, म्हणती झालो आम्ही मुक्त. त्यांचे लागले संगती, झाली त्यांची त्याची गती. तुका म्हणे शब्दज्ञाने, जगनाडियेले तेने. 3150. काही लोक टिळा माळा टोपी आदी संत चिन्हे अंगावर लिहून जनामध्ये भूषणाने मिरवतात. ते लोक दुःख सागरात गरगरतात, भवनिर्मितीच्या पुरात वाहतात असे समजावे. काम क्रोध लोभ मोह यांनी अंतःकरण भरलेले आहे. बाह्यात्कारी विरक्तीचे सोंग आणतात. त्याचे चित्त असंख्य आशापाशांनी बद्ध असते, तरी आम्ही मुक्त आहोत असे ते म्हणतात. अशा दांभिकाच्या संगतीत राहणाराची अशीच अधोगती होणार. तुकाराम महाराज म्हणतात, अशा वेशधारी खोट्या संतांनी कोरडे शब्दज्ञान सांगून जगाला लुटले आहे, फसविले आहे. 3151. रामकृष्णी ऐसी उच्चारीन नामे, नाचेन मी प्रेमे संतान पुढे. काय घडेल ते घडो या शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. चिंता मोह आशा ठेवीन निराळी, देईन हा बळी जीव पायी. तुका म्हणे काही उरो नेदी उरी, सांडीन हे तोरी ओवाळुनी. 3000
151 रामकृष्ण यांच्या नामाचा घोष करीत मी संतांच्या पुढे प्रेमभाराने नाचेल. त्यानंतर लाभ हो अथवा हानी, संसारापासून तुटी जे घडेल ते देव जाणे. चिंता मोह आशा सन्मान यांना नष्ट करून निर्मळ झालेला जीव संतांचे पायी समर्पित करीन. तुकाराम महाराज म्हणतात, मी आपल्या जवळ माझे असे काही न ठेवता पांडुरंगा चरणावरून सर्व ओवाळून टाकेन. 3152 कागा कोणी न म्हणे पंढरीची आई, बोलाविते पायी चाल नेटे, तेव्हा माझ्या मना होय समाधान, जाय सर्वसीन जन्मांतरीचा. तुका म्हणे माझी होईल माऊली, ओरसोनी गाली प्रेमपाना. 3152 अहो तुकोबा, तुम्हाला पंढरीची आई बोलावीत आहे असे कोणी का मला सांगत नाही? जरा नीटाने चाल हो. हे ऐकून माझ्या मनाला मोठे समाधान होईल आणि अनेक जन्माचे श्रम त्यांचा परिहार होईल. तुकाराम महाराज म्हणतात, विठाई माऊली ती मला प्रेम पाहना पाहिजे. 3193 वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची शोधिला, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे, सकळ शास्त्रांचा विचार, अंती इतुलाची निर्धार, 18 पुराणी सिद्धांत, तुका म्हणे हाची हेत. 3153 अनंत विषयावर वेद असंख्य प्रकाराने विपुल वेदवचने बोलला आहे, परंतु त्या अनंत वेदवचनांचा अर्थ इतकाच आहे की विठोबाला शरण जावे आणि निष्ठापूर्वक त्याचे नाम घ्यावे. सकळ शास्त्रांनी विचारपूर्वक हाच निर्धार केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, 18 पुराणांनी जो सिद्धांत दिला आहे त्याचा हेतूही हाच आहे. 3154 नाही पाक होत उफराटे चाली, बोलली ते केली वावी नीत, नाही मानू एतवांजटाचे बोल, कोरडेच फोल चवी नाही, तरुवरा आदी कोठे आहे फळ, चावटा बरळ मना त्यासी, तुका म्हणे किती ठकली तांतडी, गवी नाही गोडी मांडे पुऱ्या. 3154 चुकीच्या पद्धतीने स्वयंपाक होत नाही. चुलीत तांदूळ घालून भांड्यात विस्तव घालून स्वयंपाक होत नाही. योग्य पारंपरिक पद्धत बरोबर आहे. निरर्थक वाद घालणाऱ्याचे निरर्थक बोल कोणासही आवडत नाही, ते असामान्य ठरतात. झाड न लावता आम्हाला फळ मिळाले असे म्हणणारा चावटपणाचे असंबद्ध भाषा करतो असे म्हणावे. अशी केवळ विचार न करता घाई गडबड केल्याने या मार्गावर अनेकांची फसगत झाली. अहो गव्हापासून मांडे पुऱ्या होत्यात, पण म्हणून नुसते गहू खाल्ले तर त्याला त्या पदार्थाची चव येईल का, असे तुकाराम महाराज म्हणतात. 3155 झाली हरिकथा रंग ओसरला, उचितासी आला पांडुरंगा, वांटितो हे प्रेम उचिताचा दाता, येई रे तू आता धनीवरी, प्रेम देवनिया अवघी सुखी केली, जी होती रंगली विठ्ठली ती, तुके हे दुर्बळ देखिले संती, म्हणूनी पुढती आणि येले. 3155 संतांनी केलेली हरिकथा संपली आणि त्यातील रंग ओसरला आणि कथेचे योग्य कृपादान देण्यासाठी पांडुरंग आला आहे. योग्य दान देणारा भक्ती प्रेम वाटीत आहे. तू ते प्रेम मनसोक्त घे. जे संत महात्मे विठ्ठल भक्ती प्रेमाच्या रंगात रंगले त्या सर्वांना विठ्ठलाने प्रेम देऊन सुखी केले. तुकाराम महाराज म्हणतात, मी गरीब दुर्बल म्हणून मागे राहिलो, पण संतांनी प्रेमभराने मला पांडुरंगाकडे पुढे आणले आणि मला कृपा प्रसाद देवविला. 3155 झाली हरिकथा. 3156 भय नाही भेव अनुतापी नवता जीव, जेथे देवाची तळमळ तेथे काशाचा विटाळ, उच्चारिता दोष नाही उरो देत लेश, तुका म्हणे चित्त होय आवडी मिश्रित. 3156 नामस्मरणाचे स्वानंदामृत अखंड सेवन करीत असल्यामुळे जीवाला अनुताप भय वाटत नाही. जेथे देवाच्या भेटीविषयी तळमळ आहे तेथे त्याला जन्ममरणाचा कसला विटाळ. मनपूर्वक केलेल्या नामोच्चाराने विठ्ठल लेशभरही दोष उरू देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या चित्तात हरिभक्ती हरिनाम सकीर्तन हरिप्रेम याविषयी आवड जडून राहिली आहे. 3157 ध्यानी ध्याता पंढरी राया, मनासहित पालटे काया, तेथे बोला कैची उरी, माझे मी पण झाला हरी, चित्त चैतन्यी पडता मिठी, दिसे हरिरूप अवघी सृष्टी,
तुका म्हणे सांगो काय, एका एकी वृत्ती हरिमय. 3157. पंढरीनाथाच्या सगुण रूपाचे अंतकरणात ध्यान केले असता ध्यानाने तन्मयता आली की मनासहित शरीर पालटते व ते पंढरीनाथाच्या सगुण रूपासारखे होते. ध्यानामुळे मी तुपनाचा भास निशेष होत जातो. सर्वत्र अद्वयानंद हरी झाला की ही स्थिती शब्दात कशी सांगू. या चित्ताची चैतन्याशी तद्रूपता झाली की सर्वत्र हरिरूप दिसू लागते. तुकाराम महाराज म्हणतात, नामस्मरणाने ध्यानाने सर्व वृत्ती हरिरूप होतात. 3158. देवतिळी आला गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ, पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले, तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. 3158. आज मकर संक्रांतीच्या पुण्यकाळी देव तिळात आला आणि माझा जीव तृप्त झाला. या पुण्य पर्व काळी मन समाधानी होऊन मनाचे मालिन्य धुतले गेले. या पुण्य काळात एकदा जरी तीर्थस्नान केले तर सर्व दोषांचा परिहार होतो. तुकाराम महाराज म्हणतात, माझी अभंगवाणी जनात जनार्दनाचे रूप आहे हे जाणून सर्वांशी शुद्ध आणि गोड बोलत आहे. 3159. अन्यायासी हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.